हाय माझ्या ताई आणि दादांनो, कशा आहात तुम्ही? तर आज आहे रविवार आणि रविवार आहे आणि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. करणार आहे मी नॉनव्हेज आणि नॉनव्हेजमध्ये असणार आहे चिकन. 1 किलो चिकनची भाजी असणार आहे आणि अर्धा किलो मटण. तर हे मी कसं करणार आहे मी सांगते तुम्हाला. हे घेतलेलं आहे मटण बॉईल करून घेते. याच्यात आधी कांदा, हळद, तेल, मीठ टाकते आणि नंतर मग कुकरमध्ये टाकते. हे 1 किलो आहे चिकन. आज जास्त भाजी करणार आहे मी 1 किलो चिकनची, कारण की घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. हे बघा 1 किलो आहे हे आणि 1 किलो चिकनची भाजी आणि अर्धा किलो मटण. पहिल्यांदा हे दोन्ही पण बॉईल करून घेते मी. दोन्ही बॉईल करून घेते. आपलं चिकन शिजत आहे आता आणि एक भात पण लावलेला आहे आणि याच्यामध्ये होत आहे मटण. चिकन पण बॉईल झालेलं आहे आपलं आणि हा आहे भात. हे आहे मटण. चिकन बॉईल झालेलं आहे. मटणाला कसा वेळ लागते, मटण नाही झालं अजून बॉईल, चिकन बॉईल झालं. आता मी भाजी करते. आता आपण करत आहे चिकनची भाजी. का मसाला होत आहे. मसाला चांगला झाला ताईंनो आपला. नंतर टाकले मी मिरची पावडर आणि मीठ सोबतच टाकत असते मी, कारण की मीठ पहिलेच टाकलं ना तर भाजीला मीठ लागते. त्याच्यामुळे माहीत आहे का, सुरुवातीलाच मीठ टाकायचं मसाल्यासोबत. आणि त्याच्यामुळे कोणी येत असलं ना तर खूप गडबड होते. त्याच्यामुळे मग कसं मी आधीच मसाला वगैरे काढून ठेवलेला होता. त्याच्यामुळे आपलं काम सोपे जाते. मग सकाळीच उठल्याबरोबर मी मसाला करून ठेवते, भात लावून ठेवते, नंतर मग कणिक मळून ठेवते. हे जे कामं केले ना ताईंनो, तर कोणी आलं ना आपल्या घरी, किती जण आले ना, तर मग आपल्याला स्वयंपाक करायला एकदम इझी होते. त्याच्यामुळे हे जे कामं आहेत ना, लसण वगैरे सोलून ठेवणं, मसाला काढणं, हे मी सकाळीच करत असते. त्याच्यामुळे मग जास्त आपल्याला दगदग नाही होत. मग नाहीतर मग कोणी आलं घरी की खूप धावपळ होते आपली. वेळेवर मसाला करा, लसूण शिला. तर हे सगळं मी आधीच करत असते. कसुरी मेथी पण टाकली मी. आणि हे बघा तेल सुटत आहे मसाल्याला, छानपैकी तेल सुटत आहे आणि सुगंध पण एवढा छान येत होता ना भाजी करताना, खूप छान. नंतर मी त्याच्यामध्ये सगळं चिकन टाकून दिलं. मग रस्सा बसवून याला, जास्त रस्सा पण चांगला नाही लागत. मग एकदम पातळ भाजी नाही पाहिजे, एकदम पातळ पण नाही झाली आणि एकदम घट्ट पण नाही झाली, मीडियम झाली. आता 1-2 उकळी आल्या मग आपण गॅस बंद करू. मसाला टाकून देऊ आपण, गरम मसाला. आणि आपली भाजी झाली आता तयार. आता हे भाजी झाली. आता करत आहे ताईंनो मी मटण. चिकन झालं आपलं, तर मटण करत आहे. मटण कसं एकट्यासाठीच करत आहे, त्याच्यामुळे मग मी जास्त काही करणार नाही आहे. जवळजवळ 1 पावच करणार आहे मी. 1 पावचीच भाजी करणार आहे. रविवार असला ना ताईंनो, तर आपल्याला घरातील खूप कामं पुरतात. जरी मुलांना सुट्टी असली ना तरी पण खूप कामं पुरतात आपल्याला रविवारी. संध्याकाळी मला किराणा आणायला पण जायचं होतं. काही सामान संपलं ते आणायचं होतं मला. तर संध्याकाळी मी किराणा आणायला पण जाणार आहे.
आत्ता झाल्या माझ्या दोन्ही भाज्या पण. हे बघू शकता आपण, हे आहे चिकन आणि हे आहे मटण. दोन्ही भाज्या झाल्या तयार. तर ताईंनो, आमचं झालं आता स्वयंपाक. हे बघा, पोळ्या पण झाल्या, भाज्या पण झालेल्याच आहेत आणि भात पण. आता करतो आम्ही जेवण. तर आता जात आहे मी किराणा आणायला, कारण की ऐकून आली ना तेव्हापासून किराणा आणलाच नाही मी. तर किराणा सगळा संपला आता, तर त्याच्यामुळे मग मी जात आहे आता किराणा आणायला. तर ताईंनो, आता निघाली मी किराणा आणायला आणि मुलांना पण घेऊन जाते. तर ताईंनो, आत्ताच आली मी किराणा घेऊन आणि किराणा आणलेला आहे हा सगळा. कारण की घरातले बिस्किट वगैरे संपले होते, सॉसेस संपले होते, मसाले संपले होते, तर कॉफी वगैरे सगळं घेऊन आली मी आता. आणि किराणा आणल्यावर माहीत आहे का ताईंनो, मी सगळं सामान काढते आणि जे जे लिस्ट केली होती ना त्या लिस्टमधलं तेच सामान आलं की नाही हे सगळं चेक करत असते मी. नंतर मी सामान डब्यामध्ये भरते, त्याच्यामुळे सगळं सामान काढते मी. तर आता करते मी बिर्याणी. बिर्याणी करते. आम्हाला उशिरा जेवण झालं, त्याच्यामुळे जेवायचं नाही आहे आता. फक्त मुलांसाठी फक्त बिर्याणी करते. चला तर तुम्हाला दाखवते. तशी तुम्हाला सांगितलेलीच आहे रेसिपी, पण परत एकदा सांगते. याच्यात नेहमीप्रमाणे धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ एवढं टाकलेलं आहे. नंतर मग अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकल्या थोड्याशा, ते आणि दही. हे सगळं मॅरिनेट करायला ठेवलं होतं ताईंना मी. दुपारीच केलं होतं हे आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आता मी करते बिर्याणी याची. हे चिकन माहीत आहे का, अर्धा किलो आहे. बॉईल करायला ठेवलेले आहे. याच्यात मीठ टाकलं आणि तेल टाकलं. हे अर्धवट बॉईल करून घेते मी. आपल्याला नाही लागत भूक, पण मुलांसाठी करावंच लागते. मुलांना भूक लागतेच रात्री, तर त्यांच्यामुळे म्हटलं थोडीशी बिर्याणीच करून घेऊ आपण. तर करते ताईंना आता मी. आता कसं मुलांचं समर वॅकेशन चालू आहे. तुमचे दिवस कसे चाललेले आहेत? तुम्ही माहेरी गेलाय की नाही, आणि तुम्ही काय काय केलं तुम्ही, आणि मुलांना कोणते कोणते क्लास लावले ते पण सांगा. तर ताईंनो, आपला बासमती राईस पण बॉईल झाला. हे बघा बघा कसा मोकळा मोकळा झाला तो. चला तर आपण आता बिर्याणीची ग्रेव्ही तयार करून घेऊ. कढई पण गरम झाली ताईंनो. आता टाकते मी तेजपान. हे ताईंना माहीत आहे का, हे 2 कांदा आणि 1 टोमॅटो घेतला मी. माझी मुलं कांदा टाकला ना तर तो कांदा काढून टाकत, त्याच्यामुळे माहीत आहे का मी कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट करून टाकलेली आहे याच्यामध्ये, जेणेकरून त्यांच्या पोटात पण जाईल आणि टेस्ट पण छान येईल बिर्याणीची. ग्रेव्ही पण टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही पण छान झाली आहे तेलामध्ये. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकून देऊ. गॅस जवळ ताईंनो फक्त 10 मिनिट होती मी, कारण की ते कढईमध्ये पेस्ट होईपर्यंत आणि नंतर मग ते मॅरिनेट केलं चिकन टाकलं मी, आणि 10 मिनिटात माझी अवस्था पहा काय झाली. किती घाम आलेला आहे मला. उन्हाळ्याचा एवढा घाम येते ना स्वयंपाक करतो म्हटलं तर.
भयानक. आणि यावेळेस कसं ऊन पण खूप तापून राहिलं आणि गरमी पण खूप होत आहे, खूप गरम होते. सकाळचा स्वयंपाक करताना तरी गरम होतेच आणि संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं तरी गरम होतेच. आता चिकन चांगलं शिजत आहे त्या मसाल्यामध्ये. पाच मिनिट याच्यावर झाकण ठेवून गॅसवर ठेवते. नंतर 5 मिनिटानंतर मग आपली बिर्याणी तयार होते. हे बघा खाली ग्रेव्ही पण आहे. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी झाली ताईंनो तयार. ते कढई माहीत आहे का छोटी पडली, त्याच्यामुळे मग कसं ते फिरवताना येत आहे, नाहीतर मग कसं खाली ग्रेव्ही वगैरे भरपूर आहे. तर ताईंनो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सबस्क्राईब कराल.